Lord. First, I want to thank God for this day. आणि आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल सर्वप्रथम मी प्रभू परमेश्वराचे आभार मानतो. I also want to thank your pastor, त्याचबरोबर तुमचे पाळक साहेब आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो. प्रकाश पाळक साहेबांचे. He is doing great job here. आणि या भागामध्ये खरोखरच महान अशी सेवा ते करत आहेत. What do you want today? I want to talk to you. आज मी तुमच्याशी बोलणार आहे आणि तुम्हाला विचारतोय की आज तुम्हाला काय हवं आहे. What do you want? तुम्हाला काय हवं आहे? What is that? काय हवं आहे? देवाची इच्छा. God's will. They want to know God's will. They want to know What is God's will for their life? for their life. Yes. What is God's will? Yes. Then what do you do? If I say God, this is God's will, then what do you do? आणि जर समजा मी म्हटलं की तुमच्या जीवनासाठी देवाची ही इच्छा आहे तर ते समजल्यानंतर पुढे तुम्ही काय करणार? Come on. Huh? Will fulfill that will. Fulfill The will. will of God. Very good. फार छान उत्तर दिलं. Come on, read one word from the Bible. ठीक आहे, पवित्र शास्त्रामधून आपण काय वचन. 1 Timothy chapter 2 verse 4. पहिलं तिमोथी 2 आणि 4. 1 Timothy, whatever God say, that is true. देव जे काही सांगतो तर ते सत्य आहे. Whatever God say देव जे काही सांगतो and whatever is written in the Bible, आणि पवित्र शास्त्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे that is true. तर ते सर्व काही सत्य आहे. Not what I say, मी काय म्हणतो ते नव्हे, what somebody else speaks. किंवा दुसरं कोणीतरी काय संदेश सांगतो ते नाही, That's not true. ते काही खरं नाहीये. Whatever is written in the Bible, तर पवित्र शास्त्रामध्ये जे काही लिहिण्यात आलेलं that is आहे true. तर ते सगळं काही खरं आहे. Okay, read it. 1 Timothy chapter 2 verse 4. What is it written? पहिलं तिमोथी Somebody can 2 read, आणि sir. 4 कोणीतरी मोठ्याने वाचा. Very good. It is written, this is the will of God. आणि या वचनामध्ये लिहिलंय की देवाची ही इच्छा आहे All men to be saved. आणि तिथं म्हटलंय की सर्व माणसांचे तारण व्हावे. This is the will of God. आणि देवाची ही इच्छा आहे You should be saved. की तुमचं तारण व्हावं And you should know the truth. आणि तुम्हाला सत्य काय आहे ते समजावं. You should come to the knowledge of the truth. आणि जे सत्य आहे तर सत्याचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावं. This is the will of God. आणि हीच देवाची इच्छा आहे. Why? का? Read Matthew 18:14. मत्ते Matthew chapter 18 verse 14. 18 आणि 14 वाचा. Read it, somebody. It's written, not one, आणि तिथे लिहिलंय not की one little one should perish. तुमच्यातील अगदी एका लहानाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. That is your Father's will from heaven. आणि बघा आपल्या स्वर्गातील जो स्वर्गीय पिता आहे त्याची इच्छा हीच आहे. That means मग याचाच अर्थ असा one who is sitting in heaven जो स्वर्गामध्ये बसलेला आहे is your Father. तो तुमचा पिता आहे. Do you know that? तुम्हाला हे माहित आहे का? Your Father तुमचा पिता who is seated in heaven. जो स्वर्गामध्ये विराजमान आहे. Do you know God who is seated in heaven is your Father? आणि तुम्हाला हे माहित आहे का की स्वर्गामध्ये जो विराजमान परमेश्वर आहे तो तुमचा पिता आहे. If he is your Father, who are you? आणि मग जर तो तुमचा पिता आहे तर तुम्ही कोण आहात? Who are you? तुम्ही कोण आहात मग? His children. His Children. children. बरोबर आहे, त्याची लेकरं आपण आहोत. That means you are his son. म्हणजेच तुम्ही त्याचे पुत्र आहात. You are his daughter. तुम्ही त्याची कन्या आहात. Then what you lack, my beloved? मग माझ्या प्रियानो मी तुम्हाला विचारतोय की सगळं काही असताना कोणत्या गोष्टीची कमतरता आपल्याकडे आहे? Why?
का? If God who is seated in heaven, परमेश्वर जो स्वर्गामध्ये बसलेला आहे, who is seated on the throne, जो सिंहासनावर विराजमान आहे who is controlling the whole world, आणि संपूर्ण जगावरती ज्याचं he is the नियंत्रण King आहे, of kings and the Lord of lords, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे and he is ruling the whole world. आणि संपूर्ण जगावरती तो राज्य करत आहे. If he is your father जर तो तुमचा पिता आहे and you are his daughter, आणि तुम्ही त्याची कन्या आहात, how you are to live on this earth? तर मग या पृथ्वीवरती तुम्ही कसं जीवन जगलं पाहिजे? Do you know that? तुम्हाला हे ठाऊक आहे का? Hello, मी तुम्हाला विचारतोय, hello. You think of it. तुम्ही त्याविषयी विचार करा, Think. विचार करा. Then this God says, देव आपल्याला असं सांगतो, Matthew chapter 7, मत्ते 7 verse 9, 10, 11. 9, 10, 11. मत्ते 7, 9, 10 आणि 11 वाचा. मत्ते 7. See here, also it is written, बघा या ठिकाणी देखील असं लिहिलेलं आहे, is there any man among you, जर तुमच्यामध्ये असा कोणी माणूस आहे का and his son asks for a bread, की ज्याच्या मुलाने त्याला सांगितलं की मला भाकर हवी आहे, will you give him stone? मग तो बाप त्याच्या मुलाला दगड देईल का, धोंडा देईल Is का? there any man in the world, the Asa- son asks for a bread, he will give a stone? आणि असा जगामध्ये असा कोणी बाप आहे का ज्यावेळेस मुलगा भाकर मागतो त्यावेळेस तो बाप त्याला धोंडा देतो? Is there any son, any father here in the earth, if a child go and ask for a fish, will he give him a serpent? आणि मग असा कोणी बाप या जगामध्ये आहे का ज्यावेळेस मुलगा जाऊन त्या बाबाला म्हणतो की मला मासा हवा आहे आणि त्यावेळेला त्याचा बाप साप देतो? आहे असं कोणी? If you know, आणि जर तुम्हाला हे ठाऊक आहे, if you know the earthly father, though you are evil, know how to give good gifts to your own children, how much more your father in heaven will give you good things. आणि बघा पृथ्वीवरील जो पिता आहे तो वाईट असताना देखील आपल्या लेकरांना चांगल्या गोष्टी द्यायचं त्याला समजते, आणि असं असताना मग आपण पाहतो की स्वर्गीय पिता आपल्याला किती खास करून देऊ शकतो. That means याचा अर्थ the असा, one who is sitting in heaven, who is he? आणि म्हणून याचा अर्थ असा आहे की स्वर्गामध्ये जो बसलेला आहे तर तो कोण झाला? The one who is ruling the whole world, who is he for you? संपूर्ण जगावरती जो राज्य करत आहे तो तुमच्यासाठी कोण आहे? कौन है वो? कोण आहे तुमच्यासाठी? बोलो. सांगा मला. पिता. पिता आहे तो. Your father, right? बरोबर आहे ना, तो आपला पिता Your आहे. father, right? तो तुमचा पिता आहे. Hello. Are you understanding? समजत आहे मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? It's not I am saying, it is written in the Bible. It is written in the Bible. आणि मी माझं मनाचं सांगतो असं नाही, तर हे That सर्व काही means बायबल मध्ये this लिहिलेलं आहे. God Almighty याचा अर्थ असा की हा सर्वशक्तिमान is परमेश्वर your father. तो तुमचा पिता आहे. Have you any time thought of it? तुम्ही कधी याविषयी विचार केला का हो? But the people live on this earth परंतु या पृथ्वीवरती जे लोक जीवन as जगतात if he has nobody. आणि ते असं जीवन जगतात की जणू काही त्यांच्या There is कोणीच nobody नाही. to help them. त्यांना मदत करायला कोणीच नाही. They will go here and here and here, help me, help me. आणि मग help me. ते लोक असे असतात की इकडे तिकडे धावतात आणि मदतीची याचना करता, मला मदत करा, मला मदत करा. Why? का बरं असं होतंय? They don't know. त्याचं कारण त्यांना They are ठाऊक नाही. not aware of it. त्यांना या गोष्टीची मुळीच जाणीव नाही The Almighty God is your father. की त्यांचा जो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे तो आपला पिता आहे हे त्या लोकांना This ठाऊक नाही. knowledge people don't have. आणि हे जे ज्ञान आहे ना ते लोकांच्या ठाई नाही. Because they don't have this knowledge, आणि त्यांना हे ज्ञान नसल्यामुळे they are getting destroyed. त्यांचा नाश होत आहे. That's the reason people are getting destroyed. आणि तेच हे कारण आहे मी सांगत आहे त्या पाठीमागे. Now the next question comes. आता पुढचा एक प्रश्न मी विचारतो, Who is this God? Nobody has seen God. आणि हा देव ज्याविषयी आपण बोलतो नक्की आहे तरी Is कोण? there anybody sitting here have seen God? इथं बसलेल्यापैकी त्या देवाला कोणी पाहिलंय का हो? Is there anyone who has seen God?
असं कोणी आहे का की ज्यांनी देवाला प्रत्यक्ष पाहिलं आहे? Do you know who is he? तुम्हाला माहित आहे की तो नक्की कोण आहे? Read this word. एक वचन वाचूया. John chapter 1:18. योहान 1:18. Try to understand it. समजून घेण्याचा प्रयत्न करा. John 1:18. योहान 1:18. Read it. Here, what is it said? काय म्हटलं या वचनामध्ये? No one कोणीच नाही has seen God at any time. देवाला कोणीच कधीच पाहिलेलं नाही. But only one, परंतु फक्त एकच तो आहे, his beloved Son, त्याचा प्रिय पुत्र Jesus Christ. येशू ख्रिस्त. He came तो आला to reveal him to us. तो जो पिता आहे त्याला ज्याला कोणीच पाहिलं नाही त्याला प्रकट करण्यासाठी येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला. He came here तो आला इथे for what? कशासाठी? To reveal the invisible God जो अदृश्य देव आहे त्याला to प्रकट you करण्यासाठी. all, to us. तो आपल्याला तुम्हाला आणि मला प्रकट करण्यासाठी आला. How he has revealed him to us? आणि मग कशा प्रकारे प्रभू येशूने पित्याला प्रकट केला आहे? कसं केलंय सांगा मला. He spoke with many places. It is written, Matthew chapter 6:26. मत्ते 6:26 वाचा. Listen very carefully. काळजीपूर्वक हे वचन आपण ऐकू. What Jesus is speaking to us. की येशू त्या ठिकाणाहून आपल्याशी काय बोलत आहे. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. Pa. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, ती कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? Jesus is saying, या ठिकाणी येशू सांगत आहे, look into the sky. आकाशामधील पाखरांकडे तुम्ही पहा. See all the birds flying. बघा की कशा प्रकारे उडत आहे. They are not working in the field. ते शेतामध्ये काम करत नाहीत. They are not putting into the bank. आणि बँकेमध्ये पैसेही साठवत नाहीत. But तरीही who is feeding them? त्यांना कोण भरवत आहे? Your Father, तुमचा पिता who is in heaven. जो स्वर्गामध्ये आहे He is feeding तो them. त्या पक्ष्यांना भरवत आहे. They lack nothing. आणि काहीच त्यांना चिंता करण्याची गरज नाही. They don't go to the field and work. ते शेतामध्ये काम करायला जात नाहीत. They don't reap. ते कापणी करत नाहीत. They don't put it in the store. आणि ते साठवून देखील ठेवत नाहीत. They are free. आणि ते असं मोकळेपणाचं जीवन जगतात. Who is feeding them? आणि मग असं असताना त्या पक्ष्यांना कोण भरवते? Is it not your Father is feeding them? आपला तुमचा पिता त्यांना भरवत आहे. Hello. बरोबर Who आहे is ना? feeding these birds? कोण भरवत आहे या पाखरांना? Huh? Our heavenly Father. Our Father. होय, आपला स्वर्गीय पिता Our त्यांना भरवत आहे. Swargiya Father. आपला स्वर्गीय Our पिता, Heavenly Father. आपला स्वर्गीय बाप त्यांना भरवत आहे. Are you not greater than they? आणि मग त्यांच्यापेक्षा आपण जास्त मौल्यवान नाही का हो? Will you not give him food? Will you not give you food? मग तो आपल्याला भरवणार नाही का? भोजन देणार नाही का? Why do you worry then? मग जर असं सगळं Why you are असताना going behind some people? तुम्ही का काळजी करता? Why का you are कोणाच्या running पाठीमागे behind जाता? the worldly people? आणि का बरं तुम्ही जगिक लोकांच्या पाठीमागे जाता मदतीसाठी? Where is your mind? तुमचं मन कुठं आहे? Why the people are perishing then? का बरं लोकांचा नाश होत आहे? They don't know. त्याचं कारण त्यांना They माहित are not नाही. understood. त्यांना माहित नाही. ते They are not understood. त्यांना ते समजलेलं They नाही. think I am a poor man. आणि मग ते असं विचार करतात की मी बिचारा गरीब I माणूस have आहे. no job. मला काही काम नाही. I have no money. माझ्याकडे पैसे नाहीत. I have पुरेसे. nobody to help. आणि मला मदत करण्यासाठी And कोणीच keep on नाही. saying like that. आणि बरेच असे लोक आहेत तर सारखी अशा प्रकारे कटकट करत राहतात. What the people are doing, they are insulting their own Father who is there in heaven. आणि हे सगळं असं करत असताना काय होते माहितीये का? आपल्या स्वर्गीय पित्याचा आपण एक प्रकारे अपमान करतो. Beloved, you are not ordinary. We are not ordinary people. आणि लक्षात ठेवा की आपण सर्वसाधारण लोक, Human beings, those who are living on this earth, they are not ordinary people. आणि लक्षात ठेवा की या पृथ्वीवरती जे लोक जगत आहेत तर ते सर्वसाधारण लोक नाहीयेत. Who are you then? मग तुम्ही कोण आहात? Do you know who are you? तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही कोण आहात? Who is your Father? तुमचा पिता कोण आहे? कोण आहे तुमचा पिता? Have you seen any time? तुम्ही कधी पाहिलंय का त्याला? No. नाही. Because people have not seen him.
त्याचं कारण काय माहितीये का, तुम्ही त्याला पाहिलेलं नाही. That is the reason. आणि तेच ते कारण आहे. 2000 years ago 2000 वर्षांपूर्वी he came to this earth तो या पृथ्वी तलावरती आला, so that you may able to see him. अशासाठी की तुम्ही त्याला पाहू शकाल. Do you know who is that? तुम्हाला माहिती आहे तो कोण आहे? Jesus Christ of Nazareth. नासरेतचा येशू ख्रिस्त तो आहे. Now I will just speak about little bit of Jesus. मी येशूबद्दल अगदी थोडक्या गोष्टी मी सांगणार आहे. 2000 years ago 2000 वर्षांपूर्वी from heaven Jesus came. येशू स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आला. He took birth on this earth. या पृथ्वीवरती त्याने जन्म घेतला His name Jesus. आणि त्याचं नाव येशू ठेवण्यात आलं. Who is this Jesus Christ? मग हा येशू ख्रिस्त आहे तरी कोण? Do you know? तुम्हाला माहित आहे का? This Jesus Christ came to this earth. या हा जो येशू ख्रिस्त आहे या पृथ्वी तलावरती आला Lived on this earth 33.5 years. आणि 33.5 वर्ष तो या पृथ्वी तलावरती जीवन जगला. After that आणि त्यानंतर he was crucified on the cross. वधस्तंभावरती त्याला खिळण्यात आलं. He died on the cross. वधस्तंभावरती तो मरण पावला. He was buried. त्याला पुरण्यात आलं. Then third day आणि मग तिसऱ्या दिवशी he came back to life. तो पुनरुत्थित झाला. Then after 40 days आणि नंतर मग 40 दिवसानंतर he has ascended to heaven. तो त्याचं स्वर्गारोहण झालं. तो स्वर्गामध्ये घेतला गेला. And all the people are watching आणि जे सर्व लोक ते सगळ्या घटना पाहत were होते just lifted and gone heaven. आणि ते पाहत होते की येशूला स्वर्गामध्ये घेतलं जात आहे. He just ascended to heaven. आणि तो स्वर्गामध्ये जात होता. He went there and sit there तो गेला आणि तिथे स्वर्गामध्ये विराजमान on the झाला throne. आणि त्या सिंहासनावरती जाऊन बसला. Now आता when he was here on this earth, ज्या वेळेला तो या पृथ्वी तलावरती होता, whoever the people have come to him, जे कोणी लोक त्याच्याकडे आलेत and all the people आणि सर्व लोक received a miracle and he loved all of them. आणि सर्वांवरती त्याने प्रेम केलं. जे कोणी लोक आले त्या सर्वांसाठी त्याने चिन्ह चमत्कार केले. He healed all kinds of आणि sickness. सर्व प्रकारच्या आजारांना त्याने बरं केलं. He healed all kinds of disease. आणि सर्व प्रकारचे रोग असलेल्या लोकांना त्याने बरं केलं. He raised the dead people. मेलेल्या लोकांना त्याने मरणातून उठवलं. He did marvels. त्याने अद्भुत गोष्टी केल्या. One day एक दिवस he असं was talking to the people. लोकांशी तो बोलत होता At that time there are more than 20,000 people sitting there. आणि 20,000 जवळपास लोक बसले असतील There was no food. आणि भोजन नव्हतं. Then they brought 5 loaves of bread and 2 fishes in the hand of Jesus. आणि मग त्या ठिकाणी कोणीतरी 5 भाकरी आणि 2 मासे येशूकडे आणलेत. He took the bread, आणि त्याने ते भाकरी घेतल्या, blessed it. त्यांना आशीर्वादित केल्या He said, "Come on, distribute." आणि मग त्याने सांगितलं की हा भाकरी या 20,000 लोकांना वाटा. Bible say पवित्र शास्त्र सांगतं 6,000 men ate the food. आणि त्या ठिकाणी असा उल्लेख केलाय की जवळपास 6,000 लोकांनी पुरुषांनी भोजन घेतलं. And this wife and children not counted. आणि त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या बायका म्हणजे स्त्रिया आणि लेकरांची मोजणी करण्यात आली नव्हती. Now you see the proportion. त्या ठिकाणचं हे तुम्ही प्रमाण बघा. 6,000 men. 6,000 पुरुष होते. Then how many women will be there? मग त्या ठिकाणी किती स्त्रिया असतील हो? Now you see the church. आता हे चर्च तुम्ही बघा. How many men are here? किती पुरुष आहेत How many times the women are आणि here? त्यांच्यापेक्षा किती पटीने स्त्रिया इथं आहेत. It's more than double. म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या दुप्पटच आहे. If 6,000 men means women should be minimum 12,000. म्हणजे त्या ठिकाणी जर 6,000 पुरुष होते तर याचा अर्थ 6,000 पुरुषांची दुप्पट संख्या म्हणजे 12,000 स्त्रिया तिथे असतील. 12,000 women and 6,000 men is 18,000. म्हणजे 12,000 स्त्रिया आणि 6,000 पुरुष बेरीज होते 18,000. See how many children are sitting. आणि मग इथे तुम्ही बघा की किती लहान लेकरं बसलेले So आहेत. how many children then? आणि त्यावेळेस तिथे किती मुलं असतील? More than 20,000 people, right? आणि म्हणजे याचा अर्थ मी काय केलेला अनुमान लावला की But 20,000 लोक होते. Jesus said he has given food for more than 20,000 people. म्हणजे जवळपास 20,000 पेक्षा जास्त लोकांना प्रभू येशूने भोजन दिलं. And with that 5 loaves of bread, आणि त्या 5 भाकरी घेतल्या. he has taken balance 12 baskets. आणि त्या 5 भाकरी आणि त्या माशामधून आपण पाहतो की 5 भाकरीच्या कास करून तिथं 12 टोपल्या उरल्या. Why? का बरं? Why 12 baskets? का बरं 12 टोपल्या? Who has given this 5 loaves of bread? 5 loaves of bread?
आणि 5 भाकरी. It was there when the breakfast was given to a boy by his mother. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी एक लहान बाळ होतं, ज्या बाळाला त्याच्या आईने न्याहारीसाठी त्या भाकरी दिल्या होत्या. Then Jesus called all the 12 disciples. आणि येशूने त्या सर्व 12 शिष्यांना Come and आपल्याकडे carry this basket. आणि त्यांना सांगितलं की हा टोपल्या घ्या Go to the boy's house. आणि त्या मुलाच्या घरी जावा. Come on, go and dump it all this bread. जा आणि तिकडे नेऊन द्या. Because the boy has given 5 loaves of bread. कारण की त्या मुलानेच त्या 5 भाकरी God has दिल्या. multiplied and given job to the disciple. Go and bless the house of आणि this बघा boy. की प्रभूने त्या ठिकाणी चमत्कार केला, त्या भाकरी बहुगुणित केला, सांगितलं की जा आणि हा वाटून That is टाका. the nature of Jesus. आणि हा प्रभू येशूचा स्वभाव आहे. Now a leper man comes there. एक लंगडा मनुष्य पक्षघाती मनुष्य त्याच्याकडे Leprosy, येतो. the man who is having leprosy. पक्षघाती असलेला मनुष्य तिथे येतो. If a man is having leprosy, आणि जर एखाद्या माणसाला पक्षघात राहिलेला, No one- कुष्ठरोग झालेला आहे, no one should touch him. तर कुष्ठरोग ज्याला झालेला आहे तर त्याला कोणी स्पर्श करू He is शकत an नव्हतं. unclean man. तर त्या कुष्ठरोगी व्यक्तीला अशुद्ध मानलं जायचं. He cannot stay in the house. तो कुष्ठरोगी घरात राहू He शकत should नव्हता. stay outside the house. त्याला घरातून बाहेर राहावं In a लागायचं. valley. एक बाहेर एका दरीमध्ये, डोंगरामध्ये. When Jesus was here, ज्यावेळेस येशू he पृथ्वीवर comes होता, to know ज्यावेळेस त्याला समजलं Jesus is here on this land. आणि ज्यावेळेस त्याला समजलं की हा एक व्यक्ती He इथे आहे, came to Jesus. तर तो व्यक्ती येशूकडे आला He said, Lord Jesus, आणि तो येशूकडे आला म्हणाला. if you are willing, you can make me clean. आणि तो कुष्ठरोगी येशूला येऊन म्हणतो की प्रभू जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला बरं करू शकता. People are not willing. आणि लोक तर इच्छुक My नव्हते. own house not willing. माझं स्वतःचं घर मला स्वीकारण्यासाठी इच्छुक My नाहीये. country people are not allowing to come to the city. माझ्या समाजातील, माझ्या देशातील लोक मला माझ्या समाजात, गावात येऊ देत नाही. They are putting outside the city. They have kept him outside. मला कुष्ठरोग झालाय म्हणून त्यांनी मला गावाच्या बाहेर टाकला They have put a rule. आणि त्यांनी एक नियम आखला आहे. Whenever you come, you close your face, close your mouth, and keep on saying unclean, 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 so that people will run away. आणि मग त्यांनी माझ्यासाठी एक नियम लावला होता की मी माझा चेहरा झाकावा आणि जर मी कुठून जात असेल तर अशुद्ध अशुद्ध असं म्हणत जायचं, जेणेकरून माझ्या रस्त्याने येणारे लोक बाजूला होतील. That was the condition of that leper man. आणि जे कुष्ठरोगी व्यक्ती आहे त्या काळामध्ये त्यांच्यासाठी हा नियम होता. When he came to Jesus, आणि हा कुष्ठरोगी जेव्हा येशूकडे with compassion, तिथं असं लिहिलं आहे की येशूला he त्याचा said, कळवळा I आला. am willing. आणि तो म्हणाला होय मी इच्छुक आहे. Then he took the hand and laid upon him. आणि मग त्याने आपला हात त्या कुष्ठरोगीवरती He ठेवला, touched him त्याने त्याला स्पर्श केला and he said, be clean. आणि तो म्हणाला शुद्ध हो. Immediately that man was healed. आणि लगेच तो कुष्ठरोगी व्यक्ती बरा झाला. He was not afraid of her. आणि त्याला कशाची He is भीती नव्हती. willing to touch him. आणि त्याला भीती नव्हती की मी याला स्पर्श केल्यानंतर Who काय होईल. touched Jesus, right? येशूने त्याला स्पर्श केला, बरोबर आहे And ना? he will become healed. आणि तो बरा झाला. And another man came. आणखीन एक माणूस येशूकडे आला He came and said, Jesus, आणि तो म्हणाला येशू, his name is Jairus. आणि त्याचं नाव याईर होतं. Jesus, तो म्हणाला येशू, my daughter, माझी मुलगी 12 years old, 12 वर्षाची आहे, she is lying on the deathbed. ती आता मरायला टेकली आहे. If you come, जर तुम्ही आलात you lay आणि hands, तुम्ही तिच्यावरती हात she ठेवला, will live. तर ती बरी होईल. Then जगेल. Jesus went with him. मग अशा ऐकून येशू त्या यायराच्या घरी When गेला. Jesus was going आणि आपण पाहतो ज्यावेळेस येशू with रस्त्याने Jairus जात to होता, his house, त्या यायराच्या घराकडे जात होता very high speed, आणि त्या ठिकाणी तो जात होता, घाई because करत होता, his daughter is lying there in the deathbed. घाईघाईने जात होता. त्याचं कारण की या यायराची कन्या मरायला टेकली होती. When so many people are going, आणि बरेचसे लोक, मोठा समुदाय येशूच्या मागे होता. Jairus also going. याईर देखील घाईघाईने जात होता. Suddenly, अचानक Jesus stood there. अचानक तिथे येशू थांबला. He stood. तो थांबला So many people are going around with Jesus. आणि बरेचसे लोक, मोठा समुदाय येशूच्या अवतीभोवती होता, ते जात होते. He stood. तो तिथे थांबला He asked a question. आणि त्याने एक प्रश्न विचारला, Who touched me? मला कोणी स्पर्श केला, Who touched me? मला कोणी स्पर्श केला. He's asking a question. Who touched me? आणि मध्येच तो थांबून प्रश्न विचारतोय की मला स्पर्श कोणी केला. All the people say, सगळेजण म्हणत होते. oh Lord, so many are touching आणि you. त्याच्यापैकी एक जण म्हणाला की प्रभू इतके सगळे So लोक many are आहेत, touching. कितीतरी लोकांचा स्पर्श तुम्हाला This होत is आहे. written in Mark chapter 5. मार्कुस शुभोतवाना अध्याय 5 मध्ये लिहिला आहे. I'm not reading all these things because already there in the Bible. हे सगळं काही मी वाचणार नाही, पण नंतर तुम्ही ते वाचू शकता. Then all says, who touched?
आणि मग विचारलं की Oh Lord, so many people are touching you. प्रभूने ज्यावेळेस विचारलं की मला कोणी स्पर्श केला, त्यावेळेस प्रभूला सांगण्यात आलं की प्रभू No, इतके no, सगळे no, लोक no, आहेत, no, तुम्हाला no, इतके no, लोक no, स्पर्श करत आहेत. Someone touched me. मग प्रभू म्हणाले की नाही 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 नाही, कोणीतरी मला स्पर्श केला आहे. Someone touched me. कोणीतरी मला स्पर्श केला आहे. Suddenly, अचानकच a woman comes there. एक बाई तिथे येते She fell down at the feet of Jesus. आणि ती येशूच्या चरणात तिथं उपडी पडते She said, आणि ती म्हणते, Lord, प्रभू I am the one who touched you. मी ती बाई आहे जिने तुम्हाला स्पर्श केला. She's told all her story there. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो त्या बाईने आपली सर्व हकीकत सांगितले. What I am talking to you now, आता जे काही मी तुम्हाला सांगत आहे ना, the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त, the nature of Jesus Christ, प्रभू येशूचा स्वभाव, the heart of Jesus Christ. प्रभू येशूचं अंतकरण, Understand it? हे सगळे This समजावं. Jesus is the same yesterday, today and forever. आणि ज्या येशू बद्दल आपण बोलत आहोत तो येशू काल, आज आणि उद्या युगानुयुग He is the सारखाच आहे. same. तो सारखाच आहे. Forever he is the same. सदैव तो सारखाच आहे. Then she said, ती म्हणाली, last 12 years story she started speaking to मग Jesus. तिने मागच्या 12 वर्षाची सगळी तिची हकीकत प्रभूला सांगितले. She said, ती म्हणाली, I had a flow of blood in my blood flowing sickness. आणि ती म्हणाली मला रक्तस्रावाचा आजार होता I have gone to city doctor. आणि आमच्या शहरातील वैद्यांकडे मी I जाऊन went to आले. the village doctor. आणि गावातील I went to डॉक्टरांकडे the homeopathy doctor. आणि जो होमिओपॅथिक डॉक्टर आहे I have त्याच्याकडे gone जाऊन all the doctors. आणि सर्व जे डॉक्टर आहेत ना I spent सगळ्यांचे all पैसे the गेले. money. आणि माझ्याकडे असलेले सर्व This पैसे man खर्च did केले. like this. आणि मी सगळे पैसे खर्च This केले. doctor did like this. या डॉक्टरांनी असं केलं, त्या डॉक्टरांनी तसं So much केलं. of trouble for me. आणि मला भरपूर त्रास झाला. 12 years. 12 वर्ष money जात now. होते. आणि या 12 वर्षामध्ये No माझ्याकडे आता healing काहीच now. पैसे उरलेले नाही, आरोग्य पण मिळालं नाही. Then I heard about you. आणि मग मी तुमच्याविषयी ऐकलं. Somebody told about you. कोणीतरी मला तुमच्याविषयी सांगितलं. Someone told about you. मला कोणीतरी तुमच्याविषयी You सांगितलं. are here in the city. मग मला समजलं की And तुम्ही you या are गावामध्ये आहात. so many people are getting healed. आणि बरेचसे लोक तुमच्याद्वारे बरे होते हेही मला समजलं. So आणि म्हणून I came secretly. आणि म्हणून मी गुप्तपणे तुमच्या मागे मागे Why I came secretly? आणि मी गुप्तपणे तुमच्या मागे मागे का Because आले? according to the law, कारण की नियमशास्त्रानुसार if a woman having such a sickness, जर एखाद्या स्त्रीला रक्तस्रावाचा आजार असेल, त्रास she होत असेल, cannot go and touch anybody. तर नियमशास्त्रानुसार ती स्त्री जाऊन She कोणालाही cannot स्पर्श go out करू of the शकत नाही. house. आणि ती घरामधूनही बाहेर पडू No one शकते. should go and touch her. आणि दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने If जाऊन anybody अशा touch स्त्रीला her, स्पर्श करायचा नव्हता. आणि जर कोणी केला If anyone touches, आणि जरी समजा कोणी they all स्पर्श become केला, unclean. तर तो स्पर्श करणारा व्यक्ती अशुद्ध व्हायचा. According to law. नियमशास्त्रानुसार No, you should not touch. नियमशास्त्रानुसार असं होतं की तिने कोणाला स्पर्श करायचा नाही आणि कोणी तिलाही स्पर्श करायचा नाही. But what she did, परंतु तिने काय केलं? like, I will touch him. तिने असं म्हटलं की मी जाऊन I will go and touch हो मी him. जाईल आणि त्याला स्पर्श करेल. I suffered so आणि मी much. इतकं दुःखामधून गेले आहेत. No more money now. नाही बस झाला, आता माझ्याकडे पैसे पण उरले नाहीत. I will go and touch him. आता मी जाईल आणि येशूला स्पर्श करेल. Then she heard तिने ऐकलं Jesus was going. आणि तिने ऐकलं की हो त्या She गावातून येशू जात होता. he came out of her house. आणि ती घराजवळ जात असेल कदाचित. She went there. आणि ती पाहिलं So many people around Jesus. आणि मग तिने पाहिलं की येशूच्या भोवती पुष्कळ She लोक said, आहेत. No, I have to touch him. आणि मग ती म्हटलं काही हरकत I नाही. have to touch मी him. जाणार आणि येशूला स्पर्श I करणार. will touch आणि him. हो मी जाऊन येशूला I स्पर्श करणार. don't bother about the law. आणि जे नियमशास्त्र काय सांगते त्याचं मला काही घेणं I नाही. don't bother about the rule. आणि जे नियम आहेत त्याचंही मला काही I घेणं देणं नाही. don't bother about any आणि man. दुसरं कोणते माणसं मला काय म्हणतील I want काहीच to touch. I कळत want नाही. to touch him. मी जाणार म्हणजे जाणार आणि येशूला स्पर्श करणार. I will be healed. आणि मला आरोग्य मिळेल. If I touch, I will be healed. आणि जर मी स्पर्श केला येशूला That's तर what मला आरोग्य she मिळेल. said within. आणि अशा सगळ्या गोष्टी ती ran मनात behind. आणली. ती गेली येशूच्या मागे And he touched the hem of the आणि तिने garment. जाऊन येशूच्या वस्त्राला स्पर्श केला. He touched. वस्त्राला स्पर्श केला. The moment she touched, आणि ज्या क्षणी त्या बाईने स्पर्श केला power from Jesus came and touched her. आणि येशूच्या मधून निघालेलं सामर्थ्याचा तिला The स्पर्श same moment she felt healing.
येस. Same moment she felt healing. आणि त्या क्षणामध्ये तिला आरोग्य मिळालं The blood flow stopped. आणि तिच्या रक्तस्रावाचा त्रास लगेच थांबला. All these stories she was talking to Jesus. आणि या सर्व हकीकत तिने सर्व हकीकत येशूला सांगितली. My beloved brother and sister, माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, at that time त्या क्षणी Jesus spoke to her. येशू तिला म्हणाला. Mark chapter 5 verse 34. मार्क 5:34 कोणीतरी वाचा. What is the word? It is Mark 5:34. मार्क 5:34 मध्ये काय म्हटलं आहे? मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका, कारण मार्क ते 5:34. मार्क 5:34. Mark 5:34. मार्क 5:34. Huh? मुली? मुली, What God said? काय म्हणाला प्रभू तिला? Daughter. मुली. Daughter. मुली म्हटलं. Daughter. मुली. 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 My daughter. माझी मुलगी. My मुली. माझी मुली. Your faith has made you well. तुझ्या विश्वासाने तुला बरं केला. See the mind of Jesus. बघा येशूची मानसिकता, त्याचे विचार बघा. But according to the rule, नियमशास्त्रात according to the law, नियमशास्त्रानुसार काय होतं? this woman not supposed to go and touch anybody. आणि नियमशास्त्राच्या नियमानुसार या बाईने जाऊन कोणालाही स्पर्श करायचा नव्हता. But she went and touched Jesus. परंतु आपण पाहतो की ती गेली आणि तिने जाऊन येशूला स्पर्श केला. The moment she touched, she got healing. ज्या क्षणी तिने येशूला स्पर्श केला त्या क्षणी तिला तिचं आरोग्य मिळालं. Jesus said, my daughter. आणि मग येशू तिला म्हणतो, माझ्या मुली. Hello. समजत आहे? समझ रहा है? We are talking about Jesus. आपण येशूविषयी बोलत आहोत. My daughter. काय म्हणतो येशू? माझ्या मुली. Your faith has made you well. तुझ्या विश्वासाने तुला बरं At केलं. that time something happened there. आणि त्यावेळेला तिथं आणखीन काहीतरी घडलं. The woman was talking all the 12 year story. आणि ही जी बाई आहे तर तिची 12 वर्षाची सगळी हकीकत येशूला सांगत होती. The Cyrus was standing there. आणि त्या ठिकाणी शताधिपती देखील होताच. Lord, my daughter. आणि मग जो याईर होता, Lord, my daughter. याईर जो होता तो म्हणत होता, प्रभू माझी मुलगी, My daughter. माझी मुलगी मरायला जल्दी टेकली आहे. चलो. इथं तुम्ही फार वेळ देऊ नका, घरी करा आणि माझ्या मुलीकडे देखील तुम्ही या. He was not disturbed, Jesus. परंतु हे सगळं होत असताना Jesus was not hurry. डिस्टर्ब झाला नाही, त्याने काही केली नाही. Jesus was not busy. आणि तो काही इतका व्यस्त देखील तिथे झाला नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. हो जाऊया. He is not busy. आणि तो काही इतका व्यस्त Jairus said, come fast. याईर म्हणत होता, प्रभू चला लवकर जल्दी आ चला, जा. लवकर Come चला, fast. लवकर चला, My daughter. माझी मुलगी मरायला टेकली आहे. When the message comes to Jairus' house, आणि मग याईराच्या घरचा कोणीतरी माणूस येतो, the निरोप man घेऊन. come running to Jairus. त्याच्या घरचा माणूस धावत धावत तिकडे येतो Don't disturb Jesus. आणि मग तो म्हणतो की प्रभूला येशूला त्रास देऊ No नका, use now. कारण की आता काही Your daughter उपयोग नाही प्रभूला घरी नेऊन. Your daughter already died. तुमची मुलगी मरण पावली आहे. Hello. Your daughter already died. काय सांगितला, काय निरोप होता? daughter तुमची died. मुलगी मरण पावली आहे. Hello. Kaisaling. How that Jairus might have faced that? आणि मग ते वाक्य ऐकून यायरला कसं वाटलं असेल सांगा. Then Jesus said, आणि येशू यायरला म्हणाला, don't worry. काळजी करू नकोस, Fear not. घाबरू नकोस, Believe me. माझ्यावरती Come on, विश्वास let's कर. go home. चल आपण जाऊया तुझ्या घरी. When he went home, आणि मग ते घरी गेलेत. hello, then he went home. घरी गेलेत Jairus' house he went. आणि यायराच्या घरी येशू गेला. Jairus' daughter died. त्या ठिकाणी यायराची कन्या मेलेली होती. That body was there. तिचा मृतदेह तिथं पडला होता. Many people are sitting around her. आणि तिच्या भोवती अनेक लोक बसलेले होते. They are all crying. सगळे जण रडू लागले, They are all weeping. सगळे जण आक्रोश करू लागले. Jesus went in. येशू तिथे गेला आणि म्हणाला, He said, तो म्हणाला, hey, why you are weeping and crying and lamenting? आणि मग येशू म्हणाला की तुम्ही विलाप का करताय, तुम्ही का रडा लागला, काय झालं, Why you are weeping? का तुम्ही विलाप करता, का रडता, Why you are crying? का तुम्ही रडा लागलाय, What happened? काय झालंय. She is sleeping. आणि येशू म्हणाला, ती झोपलेली आहे, Is she sleeping? ती झोपलेली आहे. All the people crying, people, hey,
आणि मग सगळे लोक असे हसायला लागले हे कोण आदमी आहे? की हा कोण आलाय माणूस, Which man is this? कोण माणूस आहे हा, हे कोण आहे? कोण आहे हा, मरा पडा आहे. आणि इथे दिसत नाही का We त्याला know किती 4 मेलेली hours. आहे? We know 4 hours back she died. आणि आम्हाला माहिती 4 तास झाले की ती मेलेली आहे, Doctor certified. आणि आम्ही ते बघितलं देखील की ती खरोखर मेलेली आहे. We touched her, so it's cold already. आणि आम्ही तिच्या हाताला स्पर्श करून बघितला, तिचा हात थंड पडलेला, डॉक्टरांनी देखील तिला मृत She घोषित already केलेला आहे. died. आणि ती मेलेलीच आहे. This man comes and is sleeping. आणि मग हा माणूस कोण आहे येऊन म्हणत आहे की ती झोपलेली आहे, Sleeping. ती झोपलेली आहे म्हणत आहे. क्या बात कर रहा है? काय सांगा लागला, What is talking? काय बोला लागला, Who is this man? आणि हा आहे तरी कोण, Why is talking? का बरं असं बोला ये लागला, तो मरा है, already dead. आणि ती तर मेलेलीच आहे आधी. ये बोल रहा सो रहा है. आणि मग तो तर म्हणत आहे ती झोपली आहे. From where he has come? कुठून आलाय हा माणूस, Who is this man? हा आहे तरी कोण. Everybody started laughing. आणि सगळे जण हसायला लागले. Jesus said, येशू म्हणाला, all the people those who laughed at Jesus' word, आणि येशूचे शब्द ऐकून जे कोणी हसलेत ना, Bible say he put everybody out of the house. तर बायबल मध्ये लिहिलंय की येशूने त्या सगळ्यांना घरातून बाहेर हाकलून लावलं. When he went near the girl, आणि मग तो त्या मुलीजवळ गेला little girl, आणि म्हटलं की लहान मुली come on, get up, rise up. उठ. She got up. आणि ती उठली. She was sleeping and he got up. ती झोपलेली होती आणि झोपेतून उठली. Hello, समजत आहे, who is that? कोण आहे हा, Who did this? कोणी केलं हे सगळं, कौन है? Who did it? कोणी केलं हे सगळं, Jesus. येशूने केलंय. है ना? बरोबर, येशूने केलंय. He is the same yesterday, today and forever. आणि तोच येशू काल होता, तो आज आहे आणि उद्या आणि युगानुयुगी Who असणार. is he for you? तुमच्यासाठी तो कोण आहे, Hello, कोण आहे तुमच्यासाठी तो, you know that. तुम्हाला Who is माहिती he? आहे ते? कोण आहे तो. You should know it. येस, आपल्याला माहितच आहे, आपला पिता आहे तो. Do you know who is this Jesus? तुम्हाला माहित आहे येशू कोण आहे, Beloved, know this. तुम्हाला माहित पाहिजे. The Bible says, पवित्र I'll give you a शास्त्राचे little description. वर्णन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. If you keep talking, so much is there. बरंच आपण बोलू. Isaiah chapter 9 verse 6. एशिया 9 आणि 6. Isaiah 9:6. एशिया 9 आणि 6. What is written there? काय सांगितलं त्या ठिकाणी. Everyone. प्रत्येक जण काढा, प्रत्येक जण काढा. एशिया 9 Isaiah 9:6. एशिया 9 आणि 6 वाचा कोणीतरी. कारण आमच्यासाठी फार जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे. No, one by one. Sentence by sentence. एक दोन शब्द वाचा. हा, This is talking about Jesus. या वचनामध्ये येशू विषयी बोललेला आहे. Yeshu. Talking about Jesus. येशू विषयी सांगितलेलं आहे. What is it written? काय सांगितलं वाचा हळूहळू. First thing. पहिलं, हा, आम्हासाठी बाळ जन्मला. Yes. Unto us आम्हासाठी a child is born. आम्हासाठी बाळ जन्मला आहे. That means Jesus was born to whom? म्हणजेच याचा अर्थ काय, येशू कोणासाठी जन्मला. आमच्यासाठी. आमच्यासाठी जन्म हुआ. That means Jesus is born for who? म्हणजेच येशू कोणासाठी जन्मला, आमच्यासाठी. आपके लिए ना जन्म हुआ है. आपके लिए जन्म हुआ ना. है नाही, बरोबर आहे ना, आपल्यासाठी ना, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठीच. आमच्यासाठी. आमच्यासाठी. Unto us a child is born. आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. Then by next says, मग पुढे काय सांगितलंय. a पुत्र दिला है. Unto us a son is given. आम्हासाठी पुत्र दिला आहे. For whom son is given? कोणासाठी पुत्र देण्यात आला आहे. Unto आम्हासाठी. us. आम्हासाठी पुत्र. पुत्र. पुत्र means grown up, not child. म्हणजे पुत्र आणि बाळ याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. बाळ म्हणजे लहान बाळ आणि पुत्र म्हणजे Child is वाढ born. झालेला आहे. बाळ म्हणजे लहान बाळ असते Then पुत्र means grown up. आणि It's पुत्र like, म्हणजेच वाढ झालेला आहे. पुत्र दिया है. म्हणजे पुत्र दिला Given. दिला आहे. Given to who? कोणासाठी. Given to you. आमच्यासाठी. It's you. तुमच्यासाठी. For me. माझ्यासाठी. For you. तुमच्यासाठी. For all people of the world. आणि जगातील सर्व लोकांसाठी त्याला देण्यात आला आहे. Given. देण्यात आला आहे. What have you done with him?
When child is born to you, या your ठिकाणी son is given to you, what have you done with him? की पुत्र बाळ तुमच्यासाठी जन्मला आहे आणि पुत्र तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही त्याचं काय केलं आहे? A son is given to you. पुत्र तुम्हाला देण्यात आला आहे, What did you do? तुम्ही काय केलंय त्याच्याबरोबर? What have you done? काय केलं आहे? Hello. मी तुम्हाला विचारतोय, What have you done with him? काय केलंय तुम्ही त्याचं? To whom God has given? कोणासाठी देण्यात आला होता? तुमच्यासाठी. What have you done with him? मग त्याचं तुम्ही काय केलं आहे? Okay. Further. पुढे आगे. पुढे वाचा सिस्टम. आणि राज्याधिकारी त्याच्या खांद्यावर राहतील. That means government. आणि राज्याधिकारी म्हणजे सरकार, The शासन, government is upon his shoulder. आणि सर्व शासन त्याच्या खांद्यावरती आहे. That means the putra, that son has been given to you. याचा अर्थ असा आहे की जो पुत्र तुम्हाला देण्यात आला आहे, That son is Jesus Christ. तो पुत्र येशू ख्रिस्त आहे. Bible says the government आणि पवित्र शास्त्र सांगते की सर्व is शासन on his सर्व shoulder. त्याच्या खांद्यावरती आहे. Do you know that? तुम्हाला हे ठाऊक आहे का हो? The government of the whole universe, संपूर्ण सृष्टीचं शासन, governing authority सर्व सत्ता त्याच्या हाती आहे. in the hand of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या हाती On his संपूर्ण shoulder. सृष्टीची सत्ता देण्यात आली आहे. Hello. तुम्हाला हे माहित आहे Do का? you know him? तुम्ही त्याला ओळखता का? The government संपूर्ण सत्ता, of the universe, संपूर्ण सृष्टीवरची सत्ता, Hallelujah, संपूर्ण सृष्टीवरची सत्ता is in his hand. त्याच्या हातामध्ये आहे. Do you know that? तुम्हाला हे ठाऊक आहे का? People don't know. अनेक लोकांना हे माहित नाही. Today, आज he is ruling the whole universe. Do you know? संपूर्ण सृष्टीवरती तो सत्ता गाजवत आहे. Do you know that? तुम्हाला हे ठाऊक आहे का? Anytime you thought of it? Anytime. Have कधी you understood this? कधी तुम्ही याविषयी शिकला आहात का? कधी Is the world know about it? कधी तुम्ही याविषयी असा विचार केला आहे का? Hello. If you don't know it today. जर तुम्हाला हे ठाऊक नसेल किंवा नव्हतं तर आज ठाऊक करून घ्या. The one who is ruling the whole universe is Jesus संपूर्ण Christ. सृष्टीवरती सत्ता गाजवत आहे तो येशू ख्रिस्त आहे. All government is in the hand of Jesus सर्व Christ. सत्ता येशू ख्रिस्ताच्या हाती आहे. Hello. समजत आहे? Do you know that? तुम्हाला हे ठाऊक आहे का? If you don't know it today, आणि जर समजा तुम्हाला आजपर्यंत ठाऊक नव्हतं तर आज ठाऊक करून घ्या. you must know. तुम्हाला हे ठाऊक असायला पाहिजे. Ephesians 1:20-21. I am reading it from the Message Bible. मेसेज नावाचं एक भाषांतर आहे, त्यामधून पत्रामधून एक वचन आपण वाचू. Why I am reading that we must know about it. आणि त्या भाषांतरामधून मी वाचत आहे कारण की आपल्याला ते समजणं आवश्यक आहे, त्याच्याविषयी आपल्याला समजणं आवश्यक आहे. We must know your Father. You must know who is your Father. आणि हे मी सगळं कशासाठी सांगत आहे माहितीये का? You must know who is He. तुम्हाला तुमचा पिता कोण आहे ठाऊक पाहिजे. तो कोण आहे हे तुम्हाला ठाऊक असणं आवश्यक आहे. When you know it, आणि ज्यावेळेस हे तुम्हाला ठाऊक then you असते can go to Him easily. मग तुम्ही सहजतेने त्याच्याकडे जाऊ शकता. Didn't get it? Okay, read it, brother. Listen. All this energy issues from Christ. This energy Issues from Christ. issues from Jesus Christ. Next. God raised him from death. God raised Jesus from the dead. येशूने देवाने येशूला मरणातून पुनरुत्थित केलं. And set him on a throne in deep heaven. Set him on a throne in deep heaven. आणि स्वर्गामध्ये असलेल्या सिंहासनावरती त्याला बसवलं. In charge of running the universe. In charge of running the universe. आणि संपूर्ण सृष्टीवरती राज्य करण्याची जी सत्ता आहे तर जो अधिकार आहे तो त्याच्या हाती देण्यात आला आहे.
Everything from galaxies to governments. Everything from galaxy to government. आणि बघा संपूर्ण आकाशगंगेपासून या पृथ्वीवरचे जे सरकार आहे तोपर्यंत सर्व अधिकार त्याला देण्यात आला आहे. Galaxy आकाशगंगा from government. आणि सरकार जे या पृथ्वीवरचा आहे Okay. सर्वांवरचा अधिकार त्याला आहे. No name and no power exempt from his rule. No name, कोणतंही नाव, no power कोणतंही सत्ता exempted from his rule. आणि त्याच्या राज्यापासून त्याच्या सत्तेपासून कोणत्याही सत्तेला किंवा राज्याला वगळण्यात आलेलं नाही. सर्वांवरतीच त्याची सत्ता आहे. Next. And not just for the time being, Not just for the time being, आता काही काळापुरतं, but forever. but forever. फक्त काही काळापुरतं नाही तर सदा सर्व काळासाठी असलेली सत्ता त्याच्या हाती आहे. He is in charge of it all. He is in charge of it all. सर्वांवरती त्याची सत्ता आहे. Has the final word on everything. He got the final word of everything. सर्व गोष्टीवरती त्याला असलेला अंतिम शब्द केवळ त्याच्याकडेच आहे. God raised Jesus from the dead. आणि बायबल सांगतं की देव पित्याने येशूला मरणातून उठवलं. Then he made him to sit in heaven, in deep heaven. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं की स्वर्गामध्ये सिंहासनावरती त्याला विराजमान केलं. And made him in charge of running the whole universe. आणि संपूर्ण सृष्टीवरती राज्य करण्याचा अधिकार त्याला दिला. From where? कुठून कुठेपर्यंत? From galaxy. आकाशगंगेपासून From galaxies to government. तर पृथ्वीवरील जे सरकार आहे सर्वांवरची सत्ता त्याला दिली. You know this way upward galaxy, how far it is? आणि तुम्हाला माहिती की आकाशगंगा किती दूर आहे? If you put light from earth, light, if you put light from earth, जर तुम्ही पृथ्वीवरून प्रकाश लाईट लावला, it will reach there after 14.3 billion years. 40 मिलियन वर्षानंतर, No, 14. 14 मिलियन वर्षानंतर तिथपर्यंत तो जाईल. इतकं ते दूर आहे. 14 billion years the light will reach. 14 बिलियन वर्षानंतर पृथ्वीवरून टाकलेला प्रकाश तिथे आकाशगंगेपर्यंत. If you put the light, torch light here, समजा इथून टॉर्च लाईट जर लावला तर मी the सांगतो light will travel. तर तो प्रकाश जो प्रवास It करेल will reach there after 14.3 billion years. म्हणजे 14.3 बिलियन वर्षानंतर तो प्रकाश जाऊन तिथे पोहोचेल. How far it is? म्हणजे हे मी काय सांगत आहे की तुमच्या लक्षात आहे From, किती दूर आहे. from that place, त्या ठिकाणापासून from the government of तर India, भारताचं जे सरकार आहे, government of America, अमेरिकेचे जे सरकार आहे, all these सर्व सरकारवरती under him. सर्व सरकार त्याच्या अधीनतेमध्ये आहे. Who is that? आणि हा कोण आहे सर्वांचे राज्य करणारा? Jesus. येशू आहे. Jesus. येशू आहे. Hello. समजत आहे? समझे का? His name, हे नाव no name, no power कोणतंही असं नाव किंवा सत्ता नाही away from his power. की त्याच्या सत्तेच्या अधीनतेमध्ये All names, सर्व नाव, all power, सर्व अधिकार, सर्व सत्ता it's all under his rule. सर्व त्याच्या सत्तेखाली येतात. Every devil, सर्व लोक, every evil, सर्व घटक, every Satan, प्रत्येक शकल असेल, they are all under him. सर्व गोष्टी त्याच्या अधीनतेमध्ये आहेत. Do you know that? तुम्हाला हे ठाऊक आहे का? He is ruler. तो सत्ता गाजवत आहे. Jesus, huh? आणि त्याचं नाव काय आहे? येशू. Isaiah 9:6 says, यशाया 7 आणि 6 his name is wonderful. अद्भुत नाव. 9 Wonderful. His name is chapter 9 and 6. yeah, chapter Isaiah 9:6. Now, No, next is no, the government is under his shoulder. That's why I spoke all about this government. आणि त्या ठिकाणचं वचन आलं होतं ना की सर्व सत्ता त्याच्या खांद्यावरती आहे म्हणून मी हे सगळं स्पष्टीकरण That's दिलं. what is government. आणि त्याला सर्व सत्ता असं म्हणतात. His name is wonderful. आणि त्याचं नाव अद्भुत आहे. What is meant by wonderful? He does only wonder. अद्भुत म्हणजेच काय तर अद्भुतच आहे. One man died.
एक मनुष्य मरण पावला, They buried him. त्याला पुरण्यात आलं. One man died. एक मनुष्य मरण पावला, They buried him. त्याने त्याला पुरलं. After 4 days. 4 दिवसानंतर, After 4 days. 4 दिवसानंतर You are taking the man out of. See how it will look. आणि मग तुम्ही बघा की 4 दिवस मेलेल्या व्यक्तीला जर तुम्ही एक आदमी बाहेर मर काढलं गया. तर कसं दिसेल? एक आदमी मर गया. एक माणूस मेला, उसको खाड़ा गया. त्याला पुरण्यात आलं. 4 दिन के बाद उसको खोल दिया. 4 दिवसानंतर त्याला कबरीमधून बाहेर अभी काढलं. वो आदमी को देखो कैसा दिखाई पड़ेंगे. कसं वाटेल तुम्हाला त्याकडे बघून? कसं दिसेल? कैसा रहेंगे. उसका आंख कैसा होगा. कसं असेल उसका त्याचा? टंग कैसा होगा. कसं असणार? उसका पेट कैसा होगा. हाथ ये सब कैसा है. संपूर्ण शरीर त्याचं कसं दिसेल हो? बदबू. घाण वास येईल नाही का? बदबू. आहे की नाही? कोई घाण वास जा येईल. सकता है सामने. जाणार का आपण ते अशा व्यक्तीच्या समोर जाऊ शकाल का? Can you go nearby? काय जाणार तुम्ही अशा 4 दिवस मरणात But मेलेल्या this माणसाच्या Jesus पुढे? went there. परंतु अशा व्यक्ती समोर येशू गेला He went and said, आणि तो गेला आणि म्हणाला, Lazarus, आणि तो म्हणाला, लाजर बाहर आ. बाहेर ये. ऊपर से लेके सिर तक इतना बदबू, डोक्यापासून इतना पायाच्या सडा हुआ, नखापर्यंत सर्प इतना सड़ा हुआ हार्ट बॉडी सब खुश एकदम ठीक होकर बाहर आके खड़ा. त्याचं संपूर्ण शरीर सडलेलं होतं. परंतु अशा स्थितीमध्ये आपण पाहतो त्याने आवाज दिला आणि लाजर बाहेर आला. Is it possible for any man in the world to do like that? जगामधील इतर कोणत्या व्यक्तीला असं करणं शक्य आहे का? Is it not wonderful? आणि मग मला सांगा, ह्या गोष्टी Hello? अद्भुत नाही का? तो अद्भुत नाही का? नाही का तो अद्भुत? How many people able to recognize it, understand him? आणि किती असे लोक आहेत की ज्यांना हे समजते, जे त्याला ओळखतात. हेलो, समझ में आ रहा है? समजत आहे? समझता नहीं. और उधर क्या है? He is a wonderful counselor. अद्भुत सल्लागार आहे. Counselor. सल्लागार म्हटलेला आहे. सलाह मतलब काउंसिल में आलोचना. नाही नाही, आलोचना. Advice. क्या करूं? सल्ला देणं. मैं इनको शादी करूंगा, इनको शादी करूं. नहीं, ये डिग्री ले लें, ये डिग्री ले लें. ये काम करें, ये वो काम करें. ये इंडिया में करूंगा, अमेरिका में काम करूं. सल्ला घेतो ना आपण प्रत्येक वेळेला. एडवाइस, काउंसलर, वंडरफुल काउंसलर. अद्भुत सल्लागार म्हणू शकतो. अभी क्या करूं? व्हाट विल आई डू? हेलो, बाइबल में बहुत है. बरंच काय आहे. एक बार मोसे 30 लाख, Moses was taking 13 lakhs of people from Egypt to आणि other place. आपण पाहतो की मोशे इजिप्त देशामधून 20 लाखाहून अधिक लोकांना कनान देशाकडे घेऊन जात होता. When they are going, आणि ज्यावेळेस ते जात होते, suddenly they came before sea, big sea. आणि अचानकपणे आपण पाहतो की त्यांच्या समोर एक मोठा समुद्र होता. This side mountain, that side mountain. या बाजूला पर्वत होते, दुसऱ्या बाजूला देखील पर्वत होते. They turned back. आणि त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं. They saw Pharaoh's army coming behind. तर फारोची सर्व सेना त्यांच्याकडे वेगाने येत That होते all the horses and coming. आणि ते घोड्यावरती बसून त्यांच्याकडे येत होते. Now there is no place to go. How to go? आणि मग आता कुठे जाणार? आता Where to go? कुठे जाणार? What to do? काय करायचं? How to go? कसं जायचं? Then Moses started crying. आणि मग मोशे रडायला लागला. Oh Lord! प्रभू, Oh Lord! रडायला लागला. They started crying. रडायला लागला. God told Moses, आणि परमेश्वराने why are you crying? का रडायला लागला तू? Why do you cry? का रडायला लागलाय तू? What is there in your hand? तुझ्या हातामध्ये काय आहे? It's a hand, there was a rod. आणि तो म्हणाला की काठी आहे. God said, मग देव त्याला म्हणाला, take the rod, ती काठी घे stretch towards the sea. आणि त्या समुद्राकडे ती दाखव, उगार त्या समुद्राकडे पाहून. He took the rod, ती त्याने काठी घेतली he stretched towards the आणि sea. ती काठी त्या समुद्राकडे दाखवली. The moment he stretched towards the sea, आणि ज्या क्षणी त्याने ती काठी समुद्राकडे the उगारली, sea became too far. तर तो समुद्र आहे दुभागला. The water went from this side to that side, आणि this side to that पाहतो की side. पाणी इतकं दुभागलं की एक त्या ठिकाणी जागा तयार झाली. एक पाणी एका बाजूला गेलं आणि दुसरं पाणी दुसऱ्या बाजूला गेलं. How is the counsel of God? आणि मग मला सांगा की हा सल्लागार परमेश्वर कसा आहे? Who is he? कोण आहे हा? Next, wonderful पुढे counselor. वाचा सिस्टर. What? हाँ. पराक्रमी. पराक्रमी देव. इसका मतलब? No, wait. Yeah. What is his name? काय त्याचं नाव? Mighty God. पराक्रमी देव.
क्या नाम है उनका? काय त्याचं नाव? Mighty पराक्रमी देव. Mighty God. पराक्रमी देव. Mighty God. Come on, सब लोग बोलो. पराक्रमी देव. म्हणू शकता सगळे म्हणा पराक्रमी देव. पराक्रमी देव. क्या है? जो आदमी ब्रेकफास्ट सुबह नहीं खाया है वो बोलो जोर से. ज्याने सकाळी नाहेरी केलेले त्याने मोठ्याने म्हणा पराक्रमी देव. Mighty God. पराक्रमी देव. कौन है वो? कोण हो? कौन है वो? कोण आहे तो? कौन है वो? कोण आहे? उसका नाम क्या काय है? त्याचं नाव? उसका नाम क्या है? काय त्याचं नाव? यीशु. येशू. यीशु. येशू. पराक्रमी देव. Mighty God. पराक्रमी देव. Ruling the whole universe. संपूर्ण सृष्टीवरती राज्य करत आहे. Doing wonders. अद्भुत गोष्टी करत आहे. Giving counsel. सल्लागार आहे. Next, what is the word? पुढे काय? सनातन पिता. हाँ? सनातन पिता. उसका मतलब क्या है? काय माहिती याचा अर्थ तुम्हाला? Everlasting Father. Who is सनातन पिता म्हणजे सर्व काळासाठी असलेला तो आहे. कौन है वो आपका? कोण आहे हा? आपका कौन है? कोण आहे हा? सनातन पिता कोण आहे? Why it is written सनातन पिता? आणि मग तसं का लिहिलं आहे सनातन पिता? Why it is written? का बरं असं लिहिलं आहे? दुनिया का बाप मर जाता है 50 साल 60 साल होने से मर ही जाता है वो. जगातील बाप आपले एक बाप जे 50-60 वर्षांत हमेशा रहता नहीं है. आणि मग आपण काही ये नेहमी कभी भी मरेंगे नहीं. सनातन everlasting Father. सनातन पिता. आप जानते हो? मरणानंतर देखील Do you know it? तुम्हाला हे माहित आहे का हो? No one has seen God at any time. कोणीच देवाला कधीच पाहिलेलं नाही. Well, one person has revealed him to us. आणि एका व्यक्तीने त्या देव पित्याला That आपल्याला is प्रकट केलं. Jesus आणि Christ तो व्यक्ती आहे came here तो या ठिकाणी आला to reveal God to us. देव पित्या कोण आहे हे आपल्याला प्रकट करण्यासाठी. Now you tell me who is the only true God? आणि मग मला सांगा की This आपला Jesus, who is पित्या Jesus? कोण आहे? येशू कोण आहे? Who is he? येशू कोण आहे? कौन है वो? कोण आहे? Nobody has seen God, but he came. कोणीच देवाला पाहिलं नव्हतं, देवाला ओळखलं So नव्हतं. that when you see Jesus, तो आला आणि बघा ज्यावेळेस आपण येशूला पाहतो so that you may be able to see God. तर तेव्हा आपण देवाला पाहतो. तो आला अशासाठी की आपण देवाला ओळखावं. Read the Colossians chapter 1:15. कलसे 1 आणि 15 कोणीतरी वाचा. Colossians 1:15. एक मिनिट हा. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. That means no one has seen God at any time. याचा अर्थ असा आहे की देवाला कोणी कधीच पाहिलेले नाही. अदृश्य देव. अदृश्य देवाचे तो Now प्रतिरूप आहे. he comes and stand before you so that you may be able to see. तो आला आणि आपल्या पुढे राहिला उभा अशासाठी की आपण त्याला पाहून पित्याला पाहावं. He come and stand before you. तो आला आणि आपल्या पुढे उभा राहिला. Who is that? आणि हा कोण आहे? Jesus. येशू आहे. Who is Jesus? येशू कोण आहे? अदृश्य देव. अदृश्य देवाचं. He is coming and standing before us so that we may be able to see. अदृश्य देवाचं तो प्रतिरूप आहे. तो अदृश्य देव आपल्याला समजावा म्हणून येशू आला. When you see Jesus, आणि ज्या वेळेला आपण येशू you are seeing God. तर याचा अर्थ आपण देवाला पाहत आहे. When you see Jesus, ज्यावेळेस आपण येशूला पाहतो you are seeing the invisible God. तर Invisible याचा God. अर्थ असा आहे की अदृश्य देवाचं प्रतिरूप आपण पाहत आहोत. Verse 16, what is it? आणि 16 पुढे वाचा सिस्टर. हा. हा पुढे Listen. येस. Here it is written in verse 16. शी हॅज रीड 15 देन लेट हर रीड 16 फर्दर. Read 16 the verse. पुढे पण वाचा सिस्टर. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. हा नाही. Verse 16 you read. हा 16 शी इज रीडिंग 15. हा आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व
Listen, it is written there, this Jesus Christ, बघा त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की हा येशू by him, त्याच्याद्वारे all things were created. सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झालं. Visible, अदृश्य, invisible, दृश्य, those in heaven, स्वर्गामध्ये those on असलेल्या, earth, पृथ्वीवरती असलेल्या सर्व गोष्टी, all principalities, all power, all rule, all authority, सर्व राज्ये, सर्व अधिकारी, सर्व अधिपती, सर्व सत्ता, all things were created by Jesus. आणि ह्या सर्व गोष्टी येशूच्याद्वारे आणि येशूच्या साठी निर्माण करण्यात आल्या. हेलो, कौन है यीशु? कोण आहे हा येशू? ये दुनिया वाला पूरा ऐसा घूमते रहता है, दुनिया वाला भी फू 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 बोलते रहता है, दुनिया वाला बोलता है ए बिगू के का वो ये कुछ बोलता है. कौन है यीशु? समझे क्या? बाइबल में लिखा है, बाइबल में क्या लिखा है? ऑल थिंग्स, आणि तिथं लिहिलंय की सर्व कुछ, सर्व गोष्टी, जो देख या अनदेख, जे सर्व invisible, दृश्य असतील किंवा अदृश्य असतील, all things that is in heaven, all things that are there, स्वर्गामध्ये असलेल्या सर्व गोष्टी, पृथ्वीवरती असलेल्या सर्व all गोष्टी, things, सर्व गोष्टी, government, सत्ता असेल, principality, अधिपती असेल, power, सत्ता असेल, असेल, सर्व गोष्टी, is made by him, in him, for him. सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आल्या. कौन है वो? कोण आहे हा? मामूली आदमी है क्या? सर्वसाधारण व्यक्ती काय हो? मामूली आदमी है क्या? सर्वसाधारण व्यक्ती आहे का येशू म्हणजे? चलो समझ नहीं, उसका इच्छा क्या है? काय त्याची इच्छा? All people to be saved. सर्व लोकांचे तारण व्हावे, They all should come to know the knowledge of the truth. सर्वांना सत्याचं ज्ञान समजावं अशी त्याची इच्छा. What is the knowledge of the? What is the truth? आणि सत्याचं ज्ञान म्हणजे काय हो? Read it. First Timothy, पहिलं तिमोथी chapter 2, दुसरा अध्याय verse 5. वचन 5. Chapter 2, verse 5 and 6. Read it. पहिलं तिमोथी 2, 5 आणि 6. Then I will close here. कारण एकच देव आहे. हाँ? कारण एकच देव आहे. अच्छा ठीक, ओके. कारण एकच देव आहे. नहीं, कितना बोला? चॅप्टर 2 वर्स 5. 5. हाँ, कारण क्या बोला? वाचा पहिलं तिमोथी 2 आणि 5 वाजता सिस्टर. हां, कारण एकच देव आहे. कौन बोला है? कितना है दुनिया में? किती देव आहे? कितना? इधर क्या लिखा है? की काय लिहिलं तिथं? एक है ना? एकच आहे, बरोबर आहे. डू यू बिलीव दैट? वाचले का तुम्ही त्याच्यात काय लिहिलंय? बरोबर आहे ना? डू यू नो इट? तुम्हाला हे ठाऊक आहे का? वन गॉड. तिथं म्हटलं आहे की एकच देव आहे. हाउ मेनी देयर इन दुनिया टुडे? आज जगामध्ये किती आहेत? Which one you believe? तुम्ही कोणावर Bible? विश्वास ठेवता? God's word or somebody else? बायबल वरती, बायबलच्या देवावरती, देवाच्या वचनावरती का दुसऱ्या कोणावरती विश्वास ठेवताय? Bible say how many God? आणि काय सांगते पवित्र शास्त्रामध्ये? किती देव आहेत? एकच देव आहे. सब लोग बोलो जोर से. सगळ्यांनी मला सांगा किती देव आहेत? ऐसा नहीं, ऐसा नहीं, ऐसा नहीं. There is one God. असं म्हणा, एकच देव आहे. समझ में आ रहा है? समजलं सगळ्यांना? अंदर जा रहा है? समज आतपर्यंत केलं? समझ में आ रहा है? समजलं का? There is one God. एकच देव आहे. आगे पढ़िए. पुढे वाचा सिस्टर. आणि देव आणि माणसे यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थी आहे. One mediator एक मध्यस्थ between कोणामध्ये? God and man. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये केवळ एकच मध्यस्थ आहे.
कोण आहे वो? आणि कोण आहे तो मध्यस्थ? येशू. येशू आहे. समजलं? There is one God. एक देव आहे. There is one mediator. एक मध्यस्थ आहे between man and God. मनुष्यांमध्ये आणि देवामध्ये केवळ एकच मध्यस्थ आहे. लक्ष द्या. लक्ष द्या. See this. बघा मी काय दाखवतो, लक्ष द्या. This is God. हा देव आहे. How many? किती देव आहेत? One God. That's it. बघा जब यीशु मसीह जन्म हुआ था, बघा ज्यावेळेस येशूचा जन्म झाला होता, the Simeon यीशु को हाथ में लिया. शिमोन आणि येशूला हातामध्ये घेतलं होतं बाळ येशूला. Oh God. आणि तो याने असं प्रार्थना केली, म्हटलं your salvation. तो म्हणाला तुझं तारण I have seen. मी पाहिलं आहे माझ्या Which you have made before all the people of the world. आणि जे तू सर्व राष्ट्रासमक्ष प्रकट केला आहे. Who is that? आणि ते कोण आहे तो? Jesus. येशू. Jesus. येशू. Now, what do you say to Jesus? आता तुम्ही येशूला काय म्हणाल? What is your decision? काय म्हणाल तुम्ही येशूला? This is salvation. हे तुम्हाला तारण मिळालं, हे तारण आहे. Jesus is the salvation. येशू म्हणजेच तारण. He is a gift. तो दान आहे. God has given. देवाने आपल्याला दिला. Now what do you do? आता तुम्ही काय कराल? इसको क्या करेंगे? काय कराल? देवाने दिलेलं दान Come on, tell me what you will do काय कराल now. देवाने दिलेल्या दानाचं तुम्ही सांगा मोठ्याने. Yeah. That's what it is. Everything changes. आणि होय, ज्या वेळेला आपण त्याला स्वीकारतो ना, त्याच वेळेला सर्व काही बदलून जातं. How to receive him? बरं, आता कसं तुम्ही स्वीकाराल? You open the mouth. आपल्याला मुख उघडलं पाहिजे. And you tell him. आणि तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे, Jesus. येशू, You are my Lord. प्रभू, येशू तू माझा प्रभू आहेस. You are my Savior. तू माझा तारणार आहेस. You are my Lord. तू माझा प्रभू आहेस. I receive you. मी तुझा स्वीकार करतो. You died. तू मरण पावलास. Came back to life. मरणातून पुन्हा उठला. And you are alive. आणि आता तू जिवंत आहेस. You are the Lord of my life. आणि तू जिवंत आहेस. तू माझ्या जीवनाचा प्रभू I आहे. accept you. आणि मी मला माझं जीवन तुझ्या हाती देतो. Immediately, आणि असं त्यावेळेस प्रार्थना कराल Jesus will accept you. तर येशू तुमचा स्वीकार करेल. You will have a great miracle happen in your life. आणि मग तुमच्या जीवनामध्ये महान चिन्ह चमत्कार घडतील. Nobody can separate you. आणि तुम्हाला देवापासून No कोणीच वेगळं power in करणार the नाही. world can separate. जगातील कोणतं सामर्थ्य तुम्हाला देवापासून You वेगळं are करू शकणार already नाही. become one with Jesus. आणि तुम्ही येशूद्वारे एक होणार. And you will go and tell all the people. आणि तुम्ही जाऊन सर्व And लोकांना you सांगाल. rejoice, I am saved. मेरा मुक्ति हो गया. आणि मग तुम्ही सांगाल की येशूने माझं तारण केलं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. How many of you want today? You all, I know you believe Jesus. But I believe that very firm, and you should understand, receive this Jesus आणि हे Christ. बघा, मी सगळं सांगितलंय. पाठीमागे उद्देश असा आहे की तुम्हाला समजावं की तुमचं तारण झालंय आणि तुम्ही येशूचा स्वीकार केला आहे. You must know that तुम्हाला हे माहित असलंच पाहिजे within your heart तुमच्या अंतःकरणामध्ये. by confessing and receiving. तुमच्या अंतःकरणामध्ये You will never be the same. विश्वास ठेवला पाहिजे. मुखाद्वारे तुम्ही You will कबूल be केलं very पाहिजे. powerful in the आणि world. ज्या वेळेला तुम्ही असं करता तर तुम्ही आहे तसं राहत नाही, तर एक मोठा बदल तुमच्यामध्ये होतो. After that, आणि your त्यानंतर life will never be like old life. तुमचं जीवन पूर्वीसारखं मुळीच राहत नाही, बदलून जाते. A different life. एक वेगळ्या प्रकारचं जीवन तुमचं होतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Now I ask a question. How many of you wanted to receive this Jesus आता Christ? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुमच्यापैकी किती जणांना येशूचा स्वीकार करायचा आहे? Raise your hand. तुमचे हात वरती करा. Hallelujah. हालेलुया. Come on, stand up. कृपया करून उठून उभे राहा. Okay, thank you. All of you, stand up. उभे And राहा. I'm going to pray. आणि मी एक प्रार्थना करणार आहे. Then you will receive lot of miracle. आणि मग तुम्ही त्या चमत्कारांचा It's up स्वीकार to करू you. शकता.
It's up to you. Know it, open the heart, speak, or receive. सोपं आहे. अंतकरण उघडा, मुखाद्वारे बोला आणि प्रभूला सांगा की प्रभू मी तुझा स्वीकार करतो. It is a will of God. आणि ही देवाची इच्छा आहे. It's a will of God ही देवाची इच्छा आहे that all men to be की saved सर्व माणसांचं तारण व्हावं and come to the knowledge of the truth. आणि सत्याच्या ज्ञानाप्रत्याने पोहोचावं. What is the truth? आणि ते सत्य काय आहे God gave Jesus की देवाने येशूला दिलं purchased to you. आणि तुम्हाला आणि मला विकत He घेतलं already saved you. आणि त्याने तुम्हाला तारलेलं आहे. That is the truth. आणि हे सत्य आहे You must know it. आणि तुम्हाला हे माहित असायला There is पाहिजे. one God. फक्त एकच देव आहे One mediator between God and man. आणि देव आणि मनुष्य जात यांच्यामध्ये केवळ एकच मध्यस्थ आहे. The man Jesus Christ. आणि तो व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त आहे. He gave Jesus. हे देवाने येशूला He दिलं. gave himself येशूने स्वतःला दिलं and he bought you. आणि ते येशूला देऊन देवाने You are तुम्हाला already विकत घेतलं. purchased by God. आणि आधीपासूनच देवाने तुम्हाला विकत घेतलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Jesus said. येशू Hello, understand that. समजून घ्या. Jesus said. येशूने असं म्हटलं. Come here. Jesus said, understand. समजून घ्या तुम्ही. John chapter 14:6. यव्हान 14 आणि 6. Jesus said. येशूने असं म्हटलं. Raise the hand like this. He says, I am the way. आणि तो म्हटला की मी मार्ग आहे, The truth. सत्य आहे, The life. आणि जीवन आहे. No man can come to the heaven except through me. आणि कोणताही व्यक्ती माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे जात नाही. Hello, एक बार John 14:6. यव्हान 15, 16, 14, 16, 6 मध्ये काय लिहिलं समजलं तुम्हाला? यव्हान Listen, 14:6. listen, my beloved brothers and sisters. ऐका माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो. This is the question of your own life. तुमच्या जीवनाचा हा प्रश्न आहे. Hey, बच्चे लोग. Hey, बच्चे लोग. मुलांनो गप्पा मारू. This is not a playground. हे खेळायची जागा नाहीये. बाहेर जा Not तुम्ही. playground. खेळायची जागा नाही, खेळू नका. It's a question of your life ground. तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे. Jesus says, येशूने म्हटलं I am the way. आणि येशूने म्हटलं मी मार्ग आहे, I am the truth. मी सत्य आहे, I am the life. आणि मी जीवन आहे. No man can come to Father कोणताही मनुष्य पित्याकडे माझ्याद्वारे आल्या वाचून जाऊ शकत नाही, but by me. माझ्याद्वारे आल्या वाचून जाऊ शकत नाही. One way. एकच मार्ग आहे, One way. एकच मार्ग आहे, One truth. एकच सत्य आहे One life. आणि एकच जीवन आहे Jesus आणि Christ. तो आहे येशू ख्रिस्त. If you want to go to heaven, आणि जर तुम्हाला स्वर्गात if you want जायचं to आहे, go to Father, जर तुम्हाला पित्याकडे जायचं आहे, without Him, तर त्याच्याशिवाय no man in this world या can go to जगातील Father. कोणताही मनुष्य पित्याकडे जाऊ शकत नाही. Now decide. तर आता तुम्ही निर्णय घ्या, Decide. निर्णय घ्या. He, Jesus. हा येशू, Why Jesus? एक येशू, He is the one. केवळ तोच एक He is असा आहे. God Himself. तो स्वतः देव He आहे. is your eternal Father. तो सनातन पिता He आहे. is a mighty God. तो महापराक्रमी He is the आहे. one. तो देव आहे. He took all what you have done, everything. He took it. He died on the cross of Calvary and paid the price and purchased you. आणि केवळ तोच एक आहे की जे काही सर्व पाप तुम्ही केली, सर्व पाप त्याने स्वतःवरती घेतली आणि काल्वरीच्या वरती ते टेकडीवरती वधस्तंभावरती He is the आपल्यासाठी one who मरण purchased पावला. you. आणि त्यानेच आपल्याला विकत घेतला आहे. आणि त्याच्याशिवाय कोणीच पित्याकडे जाऊ शकत नाही. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? समजलं का मी समजावून It has सांगत आहे? nothing to do with religion. आणि ह्या सर्व गोष्टीचा धर्माशी काही It's my संबंध नाही, life. काही संबंध नाही. It is my life. आणि हे माझं जीवन आहे. I have to go to Father. मला पित्याकडे जायचं आहे Here is one. आणि त्याकडे जाण्याचा मार्ग इथे आहे. Jesus Christ of Nazareth. येशू ख्रिस्त आहे. Holy mediator. त्याच्यावरती विश्वास He ठेवा. already paid the price. त्याने आधीच किंमत He मोजली already आहे. purchased you. त्याने आपल्याला आधीच विकत घेतला When आहे. you come to Him आपण त्याच्याकडे जाऊया and you receive Him, आणि त्याचा स्वीकार करूया. you got life. स्वीकार करूया म्हणजेच आपण This is the पित्याकडे जाऊ only शकू. way.
तो एकच मार्ग आहे, It's the only way. तोच एकमेव मार्ग आहे, This is life. तो म्हणजे येशू ख्रिस्त. Hallelujah. हालेलुया. Now it's up to you. Close your eyes. तर Open your सगळ्या heart. तुमचं Take a decision डोळे बंद करा from the heart. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये एक निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. सगळ्यांनी आपले नेत्र Love बंद the करूया. Lord Jesus. Love the Lord Jesus. Open the mouth and speak now. तुमचं मुख उघडा आणि तुम्ही बोला. You open the mouth and keep talking. तुम्ही तुमचं मुख उघडा आणि बोला. त्याच्याशी talking. Keep बोलत राहा त्याच्याशी बोला. तुम्ही Keep talking. बोलत राहा. We talk to the Lord Jesus. येशू बद्दल बोलत राहा. Thank you, Lord Jesus. तुम्ही प्रभू येशूला म्हणा I धन्यवाद प्रभू accept येशू. you, Lord. प्रभू येशू मी माझ्या अंतःकरणामध्ये I तुझा स्वीकार accept करतो. you. हो प्रभू मी तुझा स्वीकार करतो You are the Lord of my आणि life. प्रभू मी स्वीकार करतो की माझ्या You are the जीवनाचा Lord of प्रभू my आहे. life. हो प्रभू तू माझ्या जीवनाचा प्रभू You are आहे the Lord of my life. आणि तू माझ्या जीवनाचा प्रभू आहेस. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पित्या. I receive you, Lord. आणि प्रभू मी तुझा स्वीकार करतो. You are my Lord. हो प्रभू तू माझा प्रभू Open the आहेस. mouth and say, "You are my Lord." हो तू माझा प्रभू आहेस. I thank you, Father. देव पित्या मी तुझे आभार I मानतो. thank you. पित्या मी तुझे आभार मानतो. I receive you. मी तुझा स्वीकार करतो In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Father, I pray for all these dear ones. देव पित्या मी इथं असलेल्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो. I pray for this church. हो प्रभू या मंडळीसाठी मी प्रार्थना करतो Everyone those who are here. आणि या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी In the mighty name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान पराक्रमी नावामध्ये I declare that they are already saved. आणि मी घोषित करतो की सर्वांचं तारण झालेलं आहे. I declare in the name of Jesus they are healed. आणि मी घोषित करतो की येशूच्या नावामध्ये सर्व लोक बरेच झाले. I declare they have eternal life. आणि मी घोषित करतो की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. I declare they have power of God in them. आणि मी घोषित करतो की प्रत्येकाच्या जीवनावरती देवाचं महान सामर्थ्य आले. In the name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये They have the power of God. देवाचं सामर्थ्य त्यांच्या ठाई आहे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये They have the Spirit of God. देवाचे ते पुत्र आणि कन्या आहे. In the name of Jesus. देव येशूच्या नावामध्ये They are qualified to be with God in heaven. देवा बरोबर स्वर्गामध्ये असण्यासाठी ते पात्र ठरण्यात आले. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये I declare मी घोषित they करतो are already delivered from the power of darkness. आणि अंधकाराच्या सर्व सत्तेपासून त्यांची मुक्तता करण्यात आली. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Oh Lord. होय प्रभू. They are alive. हो प्रभू ते जिवंत झाले. All are alive. सर्व जिवंत They will not die. आणि हो प्रभू ते मरणार नाही. They will live forever. सदा सर्व काळासाठी ते जगतील. They will live forever. सदा सर्व They have काळासाठी. eternal life. हो आणि प्रत्येकाला सार्वकालिक They have जीवन दिलं eternal life. हो प्रत्येकाला सार्वकालिक जीवन In दिलं the आहे. name of Jesus. येशूच्या नावामध्ये I command all the evil forces. सर्व दुष्ट आत्म्यांना मी आज्ञा करतो. I command all the evil forces. सर्व दुष्ट आत्म्यांना मी आज्ञा I करतो. command all the spirit of lies. सर्व खोटारडेपणाच्या आत्म्याला मी आज्ञा करतो. I command all the evil forces. सर्व दुष्ट आत्म्यांना सामर्थ्याला मी आज्ञा करतो. Leave these people. या सर्व लोकांना सोडून जा. In the name of Jesus. येशूच्या In the नावामध्ये. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Leave the church. येशूच्या नावामध्ये मंडळीतून जा You leave everybody. आणि प्रत्येक कामातून निघून Let जा. the Spirit of God come and fill them. देवाच्या आत्म्यावर प्रत्येक व्यक्ती भरला Let जावा. the Holy Spirit come and fill them. पवित्र आत्मा ये आणि तो प्रत्येकाला भर Right now. या क्षणी. Right now. या क्षणी. In the name of Jesus. प्रभू येशूच्या In नावामध्ये. the name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये. Everyone receive the right hand. Lift up your right hand. प्रत्येक जण आपला हात वरती करा. Lift up right hand. उजवा हात वरती करा. Right hand. उजवा हात वरती करा Come on, say, Lord Jesus. आणि म्हणा प्रभू येशू. I receive your strength. प्रभू येशू मी तुझा आत्मा. I receive your spirit. हो प्रभू तुझ्या आत्म्याचा मी स्वीकार. I receive the Holy Spirit. पवित्र आत्म्याचा मी स्वीकार करतो. I receive your Holy Spirit. पवित्र आत्म्याचा मी स्वीकार I करतो. receive your Holy Spirit. पवित्र आत्म्याचा मी स्वीकार I करतो. receive your Holy Spirit. पवित्र आत्म्याचा मी स्वीकार In the करतो. mighty name of Jesus. हो येशूच्या महान नावामध्ये. Thank you, Father. धन्यवाद देव पिता. When the Holy Spirit come upon us, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यावर येईल you shall receive power, त्यावेळेला तुम्हाला सामर्थ्य प्राप्त and होईल you shall be my witness. आणि तुम्ही त्यांचे साक्षीदार व्हाल असं त्यांना. Hallelujah. हालेलुया. You are blessed. तुम्ही आशीर्वादित You आहात. are blessed. तुम्ही आशीर्वादित You are आहात. already healed. तुम्ही आधीच आरोग्य मुक्त रोग You are झालेला already आहे. healed. तुम्हाला आरोग्य मिळालं. All sickness gone. सर्व आजार निघून गेले आहेत. All disease gone from you. सर्व तो रोग राई तुमच्यामधून निघून गेले आहेत. Everything gone. सर्व काही In the name रोग of गेलेले आहेत. Jesus.
येशूच्या नावामध्ये Receive the power. ते सामर्थ्य स्वीकारा, Receive the healing. आरोग्य स्वीकारा In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन आमेन Amen. आमेन आमेन आमेन. You are not ordinary. तुम्ही सर्वसाधारण व्यक्ती नाही, You are special. तुम्ही खास लोक आहात. I want to say one more time. आणखीन एकदा मी सांगत आहे, Beloved, Jesus Christ is coming very soon. येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे They all will see him in the sky. आणि ते लोक त्याला पाहतील आकाशामध्ये येताना. If you have Jesus, जर येशूचा आपण स्वीकार केलेला असेल you will be transformed. तर आपलं रूपांतर होणार आहे You will be meet Jesus on the आणि sky. तुम्ही अंतरामध्ये येशूला जाऊन भेटणार आहात You will be with God forever. आणि तुम्ही देवाबरोबर सदा सर्व काळ तिथून पुढे राहणार. You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. The pastor is blessed. पालक साहेब आशीर्वादित आहे Pastor is having a new name for your church. आणि तुमच्या मंडळीसाठी एक नवीन नाव पास्टर आजपासून देणार आहे That he will tell to you. आणि मग ते नाव काय आहे ते तुम्हाला सांगतील. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.